नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि मला माहिती आहे, खूप गॅप पडतायत व्हिडिओमध्ये. अगदीच खूप जास्त गॅप पडतात. म्हणजे अलिबागचा पहिला व्हिडिओ आल्यानंतर मी व्हिडिओ टाकलाच नाहीये. पण संसार, संसार, त्यात टॉडलर, जॉब, मॅरेज सगळंच. त्यामुळे थोडं डिफिकल्ट जातंय. ट्राय करते मी कोप अप करायला. बट व्हिडिओ सगळे काढून ठेवलेत बरं मी. एडिटिंग खूप कठीण आहे. तर आधी जाऊन तुम्ही अलिबागच्या डे 2 चा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू. बाय. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं डे 2 ऑफ अलिबाग ब्लॉगमध्ये. आत्ताच उठलोय आम्ही. अ, तसं तर बघायला गेलं तर एनिवेज माझी झोप झालीच नाहीये कारण की अर्जुन आहे. पण काही वेळा आमच्या दोघांपेक्षा सगळ्यात जास्त एन्जॉय अर्जुन करतोय. आम्ही फक्त त्याचे सर्व्हंट्स म्हणून आल्यासारखे वाटतो कारण की आम्ही नुसते त्याच्या मागे फिरतो. मागे-मागे पळतो आणि तो सगळीकडे पळतोय नुसता. जिथे जागा मिळेल तिकडे पळतोय तो. सो सकाळी-सकाळी पण अगेन व्ह्यू खूप छान आहे. छान ॲज इन तोच, पण बघा सगळं थोडं फ्रेश वाटतंय. आणि आता 9 ते 10 त्यांनी ब्रेकफास्टसाठी सांगितलंय, सो आम्ही जाऊ आता ब्रेकफास्टसाठी. पण काही पण म्हणा, ही मजाच वेगळी असते. मला ना व्हॅकेशन्सचं हे खूप आवडतं. मला काहीच करावं लागत नाही. मला लवकर नाही उठायचंय. मला लवकर उठून सगळी नाश्त्याची, डब्याची तयारी नाही करायची. उठायचंय आणि मला रेडीमेड नाश्ता मिळणार आहे. तो खायचा आहे आणि पाहिजे तर मी परत येऊन झोपू शकते, नाहीतर आम्ही जरा बाहेर जाऊ. बट प्लीज मी तुम्हाला सांगते, ज्या कोणालाही वाटतं की नाही बाबा व्हॅकेशन किंवा सुट्ट्यांवर जाणं का महत्वाचं असतं, बाहेर जाणं, आउटिंगला जाणं का महत्वाचं असतं, तर खूप जास्त महत्वाचं असतं, स्पेशली लेडीजसाठी. कारण की आपल्याला सुट्टी असली तरी आपल्याला सुट्टी नसते. करेक्ट आहे. कारण की घरातली कामं असतात. जरी तुम्ही म्हणाला सुट्टी आणि घरीच बसायचंय, तरी घरात काही ना काही करतच बसतो आपण आणि काही ना काहीतरी कामं असतातच. सो ट्रस्ट मी, जर तुम्हाला खरंच रिफ्रेशमेंट हवी असेल ना, फिजिकल मेंटल रिफ्रेशमेंट हवी असेल, तुम्ही ॲटलीस्ट 1 नाईट का होईना पण बाहेर जा, फिरा आणि आराम द्या स्वतःला. मेंटली पण द्या, फिजिकली पण द्या. खूप गरजेचं असतं. सो आज बघू आपण काय काय करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्यांचा बाकीची जी प्रॉपर्टी आहे ती आज मी दाखवेन तुम्हाला. आम्ही जाऊ थोड्या वेळाने नाश्ता करण्यासाठी. आता वाजलेत 8:30 वाजले असतील आय गेस. 9ला त्यांनी सांगितलं, सो थोडा मी फ्रेश होऊन नाश्ता करायला जाऊ. पण कोवळं ऊन, रुटीन नाही बदललं पाहिजे. सो गरम पाणी ऑफकोर्स सकाळ सकाळ उठल्या उठल्या. अजून म्हणजे अर्जुनमुळे आम्ही सुट्टीवर व्हॅकेशनवर पण इतक्या लवकर उठलो की अजून स्टाफ पण नाही उठलाय त्यांचा. सो आता वाजले दुपारचे 2. एक बॅच झालाय की अर्जुन झोपलेला. म्हणजे आम्ही नाश्ता करून आल्यानंतर अर्जुन जो झोपला तो आता डायरेक्ट. हा, म्हणजे मी पण झोपले कारण की काल रात्री माझी झोप ऍक्च्युली झाली नाही कारण की अर्जुन नव्हता झोपत काल. सो आज त्याने आणि मी माझी झोप तर पूर्ण करून घेतली. सो आजचा दिवस असणार आहे पूर्ण फिरायचा. आम्ही प्रॉमिस केलं स्वतःला की अजिबात म्हणजे अजिबात झोपायचं नाहीये दुपारी. म्हणून मी सकाळी झोप पूर्ण करून घेतली. अर्जुनची झोप पूर्ण झाल्यामुळे तो दुपारी झोपणार नाही. आणि आता मी बाहेर पडलोय. जेवून घेऊ आम्ही कुठेतरी आधी. अर्जुनचं मी पॅक करून घेतलं जेवण जे मी बनवलं हॉटेलवर. आणि आता आम्ही निघू. बघू कुठे काय आहे का छान. इकडे ना एक हॉटेल आहे, काल आम्ही जिथे लंच केला, किहिम बीचच्या जवळ आहे ते हॉटेल आणि नाव आहे वैभव, हॉटेल वैभव. आणि ट्रस्ट मी, जर तुम्हाला बेस्ट फिश खायचं असेल ना तर तुम्ही तिथे ट्राय करू शकता. मी व्हिडिओ टाकते त्याचे. मी ऍक्च्युली कालच काढलेला पण तो अभिच्या फोन मध्ये काढला आणि तो मी ऍड करायला विसरले. आज मी तो ऍड करीन. आणि खरंच बेस्ट होतं ते फिश जे काही होतं ते. मॅरिनेशन त्यांनी थोडं वेगळं यूज केलेलं, एक टिपिकल कोकणी नव्हतं. सो आय गेस त्यांनी अलिबागचा टच दिला असावा कारण की मला मॅरिनेशन जो फिश फ्राय मध्ये मॅरिनेशन खूप वेगळं वाटलं. बट ऍट दी एंड इट वॉज टेस्टी. खरं खूप छान होतं. माझ्या दादाने सांगितलंय, मला सजेशन दिलंय की कॅमेरा थोडा लांब पकड. सो मी जरा कॅमेरा तर लांब पकडायचा ट्राय करते.
अ, आता आम्ही जातो किहीम बीचच्या जवळ, कारण की आमचा जो मित्र ज्याची बाईक आम्ही घेऊन फिरतोय, त्याने आम्हाला सजेस्ट केलंय तिकडे त्याच्या मित्राचं एखादं हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स पण तो म्हणाला तुम्हाला अवेलेबल करून देऊ, बट वी आर नॉट इन मूड ऑफ वॉटर स्पोर्ट टुडे. म्हणजे मला खरंच नाही एवढी इच्छा. ऑलरेडी आराम तर मिळतोय आणि कसं होतंय की एकटं जायला काही मजा येणार नाही आणि दोघं आम्ही जाऊ शकत नाही, कारण की हा, आम्ही आमचं पार्सल घेऊन सगळीकडे फिरतोय. एनिवेज ही इज द ओनली वन हु इज एन्जॉईंग आणि आम्ही फक्त त्याच्या मागे मागे फिरतोय आणि तो फुल सुटलाय. जसं तो खूप म्हणजे अगदीच पहिल्यांदा बाहेर पडल्यासारखा. त्याला ऑल सवय आहे बाहेर पडायची, फिरायची आणि आम्ही आउटिंगला घेऊन जातो त्याला. पण खूप दिवसांनी पडल्यामुळे तो पण जरा एकदम छान झालाय. आणि ट्रस्ट मी, तुमच्या बाळांना, तुमच्या टॉडलर्सला फिरवा, खूप जास्त फिरवा. जितकं जास्त तुम्हाला फिरवता येईल तितकं फिरवा. त्याने ना त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट खूप होते. कारण की आय हॅव नोटिस वन थिंग, एव्हरी टाइम जेव्हा जेव्हा आम्ही अर्जुनला कुठे बाहेर घेऊन गेलोय, कुठल्या मोठ्या ट्रिपला गेलो आहे किंवा कुठेही आउटिंगला घेऊन गेलोय, तो जरा जास्त स्मार्ट वाटतो. म्हणजे त्याचे ओव्हरऑल मोठे स्किल्स, डेली रुटीनचे म्हणा किंवा ओव्हरऑल पर्सनल ग्रोथ मी ऑब्झर्व केली. सो इट इज हा, इट इज माय पर्सनल सजेशन टू यू ऑल हू हॅव बेबीज ऑर टॉडलर्स. प्लीज त्यांना फिरवा, खूप फिरवा आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व कराल त्यांची ग्रोथ कशी होते ते. इकडे बंगले खूप छान आहेत म्हणजे मी नोटीस केलंय, खूप सुंदर बंगले आहेत. आर्किटेक्चरल त्यांचं थोडं वेगळं आहे, टिपिकल असे नाही आहेत. फार्म हाऊस जे आहे ते खूप छान आहे इकडे. आय हॅव हर्ड की इकडे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे फार्म हाऊसेस आहेत. माझ्या कफने फंबल व्हायला होता. सो आहे असं मी ऐकलंय. विराट कोहलीचा आहे, रोहित शर्माचा आहे आणि अजून सोहेल खानचा पण आहे आणि खूप आहेत. म्हणजे हे 2-3 आम्ही आम्हाला माहिती आहे. आमच्या मित्रांनी पण सांगितले. सोहेल खानचा तर आम्ही बघितला, मांडवाच्या जवळच आहे. सो येस, आता बघू आम्ही कुठे पोचतोय, कधी पोचतोय आणि काय खातोय. सो लेट्स सी. हा, चालेल. कसं आहे? का कांदा खाल्लाय? उलटी नाही करणार हो? सरप्राइझिंगली मस्त. आम्ही आता केम बीचला आलोय. जेवून घरी गेलो आम्ही. घरी गेलो कारण की अर्जुनचा हा प्रोग्राम व्हायचा होता. सो झालं आणि आता आम्ही किहीम बीचला आलोय आणि तुम्ही बघू शकता. सो खाली आहे बीच, असं जास्त इथे पब्लिक नाहीये, वीकेंड असून सुद्धा. आणि एक आहे की ऊन आहे, बट ना रखरखतं ऊन नाहीये. मी नोटीस केलं की अंगाला झोंबतंय, रखरखतंय असं ऊन नाहीये. बेरेबल आहे ऊन. सो ते एक बेस्ट पॉइंट झाला, कारण की त्याच्यामुळे ना ऊन जास्त असेल ना तर ऑटोमॅटिकली ती मजा निघून जाते फिरायची. सो एक आहे अ, ते बघा, दोघं आहेत. आणि मला अचानक आठवलं की खूप वर्ष आधी आम्ही फॅमिली बरोबर आलेलो, तेव्हा पण ह्याच बीचला होतो आणि लिटरली त्या वेळेला म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षापेक्षा जास्त झाली असतील. आणि त्यावेळेला जसं होतं तसंच्या तसं आहे, काही चेंज झालेला नाहीये जास्त. लकीली आम्हाला मे बी आज सनसेट बघायला मिळतील. मिळतील प्लुरल, ओ हो, सनसेट बघायला मिळेल.
आणि बीच आणि सनसेट हे जगातलं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आम्हाला तर खूप आवडतं, म्हणजे पाणी आणि सनसेट, म्हणजे डुबणारा सूर्य जेव्हा असा भासतो की तो पाण्यामध्ये जातोय, सुरेख सुंदर एक्सपिरियन्स असतो तो. आम्ही डोंबिवलीच्या पण जवळ एक आसनगावच्या इथे असं लोकेशन आहे जिथे एक आय गेस आर्टिफिशियल तलाव आहे का काय माहित नाही, पण तिकडे सनसेट खूप बेस्ट मिळतो. आता आम्ही इथे थोडं मजा करू, अर्जुनला खाली सोडून तो थोडा मजा करेल. खूप बघा, पूर्ण लिटरली बीच रिकामा आहे आणि खरंच खूप सुंदर बीच आहे. सो थोडी मजा करू आम्ही आणि नंतर इथून निघू. एक आहे की अलिबाग आहे ना, ऑलमोस्ट 7-7:30ला पूर्ण बंद होतं. पूर्ण बंद असेल, बंदच होऊन जातं. इकडे काहीच असं ना बाहेर शॉप्स ओपन राहतात, ना अजून काही इथे फॅसिलिटीज. स्ट्रीट लाईट्स पण जास्त नाहीये, सो जास्त अर्जुनला बाहेर घेऊन आम्ही नाही फिरणार काळोखात. काल पण आम्ही निघालो ना, त्याच्यानंतर आम्ही बघितलं खूप काळोख आहे, सो आम्ही निघून गेलो, परत रूमवर गेलो. आजही आम्ही तेच करू. इथे म्हणून आज आम्ही दुपारी आलोय बीचला. दुपार म्हणजे ऑलमोस्ट 5 वाजले. आता इकडे थोडं मजा करून आम्ही नंतर मग जाऊ रूमवर आणि तिकडे जो हॉटेलचा स्विमिंग पूल आहे त्याच्यातच मजा आम्ही करू. सो येस, थोडं ते मजा करतो. Shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales on